सध्या संपूर्ण देशाला फक्त एकाच दिवसाची प्रतीक्षा आहे, तो म्हणजे 22 जानेवारी. आणि या दिवशी प्रभू श्रीरामांच्या अयोध्येच्या राम मंदिरात थाटामाटात प्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असताना असं जो क्षण आहे तो कधीच आपल्यापर्यंत आलेला नव्हता. रामायण आपला इतिहास असला तरी ते घराघरात पोहोचवण्याचं काम करण्यात दूरदर्शनच्या एका मालिकेचा मोठा हातभार होता. ही मालिका रामानंद सागर दिग्दर्शित रामायण या मालिकेचं कोरोना लॉकडाऊनच्या दरम्यान पुन्हा प्रसारण करण्यात आलं. तेव्हाही रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली. विभीषण ही भूमिका साकारलेल्या अभिनेत्याबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगणार. रामानंद सागर निर्मित रामायण ही टीव्ही सिरियल लोकप्रिय नाही तर ती नेहमी स्मरणात राहणारी आहे. या टीव्ही सिरियल मध्ये भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान, रावण आणि विभीषण आदी भूमिका साकारणारे कलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आज आपण या टीव्ही सिरियल मधील विभीषणाची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजेच मुकेश रावल यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मुकेश यांचं 2016 मध्ये निधन झालं, पण आज आपण मुकेश यांना विभीषणाची भूमिका कशी मिळाली आणि त्यांचा मृत्यू कसा झाला याविषयी जाणून घेऊ. अभिनेते मुकेश रावल हे बराच काळ रंगभूमीशी निगडीत होते. त्यांच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात याच मंचावर झाली. याच वेळी एका नाट्यकारादरम्यान रामानंद सागर यांची नजर त्यांच्यावर पडली. मुकेश यांनी मेघनाद सोबत विभीषण व भूमिकेसाठी ऑडिशन दिली, मात्र नंतर त्यांना विभीषणाची भूमिका ऑफर करण्यात आली. या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला, त्यामुळेच आजही ही भूमिका अनेकांच्या स्मरणात आहे. पण मुकेश यांचा मृत्यू त्यांच्या चाहत्यांसाठी खूप धक्कादायक गोष्ट होती. मीडिया रिपोर्टनुसार मुकेश रावल यांनी 2016 मध्ये आत्महत्या करत आयुष्य संपवलं. 2016 मुंबईतील कांदिवली स्टेशन जवळील रुळांवर त्यांचा मृतदेह छिन्न अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी असं का केलं याचं कारणही नंतर सांगितलं गेलं होतं. मुकेश यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, तेव्हापासून ते प्रचंड नैराश्यात होते असं सांगितलं जातं. खरं तर मुकेश यांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलीचं त्यांनी लग्न करूनही दिलं होतं, पण त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता. मुलीच्या लग्नानंतर मुकेश पूर्णपणे एकटे पडले होते. ते मुलाच्या आठवणीत नैराश्यात गेले होते. असं सांगितलं जातं की दरम्यान याच नैराश्यातून त्यांनी एके दिवशी रेल्वे रुळांवर झोपून आत्महत्या केली होती. दरम्यान रामायण सिरियल मधील बहुतांश कलाकारांचा मृत्यू झाला असला तरी त्यांची जी भूमिका त्यांनी साकारली होती त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या स्मरणात असतील आणि असेच मुकेश रावल आपल्याही स्मरणात असतील. आज 22 जानेवारी राम जन्मभूमी जी रामाची मूर्तीची आपण प्राण प्रतिष्ठा करतो आणि त्यानुसारच आपण रामायण जे आपल्या डोक्यात मनामनात घराघरात पोहोचवलेलं होतं रामानंद सागर यांचं, त्यातील एक विभीषणाची भूमिका ज्यांनी साकारली होती त्यांना आपण स्मरण करत होतो. तुर्तास इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.